चांडक कन्या विद्यालय परिसरातून बिबटा जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास। जंगलातील बिबट्याने शहराकडे मोर्चा वळविल्याने सिन्नरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। गेल्या 2 दिवसांपासून अहमदधाम परिसरात बिबट्याने वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता पसरली होती। नगराध्यक्ष हर्षद देशमुख यांनी वन विभागाला तातडीने पिंजरा लावण्यास सूचना दिल्या, मात्र बिबट्याने पिंजऱ्याला हुलकावणी देत नगरपालिके शेजारी चांडक कन्या विद्यालय परिसरात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली। सुदैवाने शाळेला सुट्ट्या असल्याने जीवितहानी टळली। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। शाळेचा परिसर, घनदाट झाडी आणि बिबट्याची सततची हालचाल यामुळे वन विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते। अखेर सुमारे 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळाले। बिबट्या पकडण्याची वार्ता पसरताच नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला व वन विभागाला तत्पर कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट।